माहिती घेणार आहे. फुलाच्या बागामध्ये सांगायचं झालं तर बाहेरून आत असा जर क्रम लावला तर या ठिकाणी मला वाटतं की निदलपुंज आहे. सुरुवातीला बाहेरच्या ज्या पाकळ्या दिसतात त्या निदलपुंजाच्या आहेत. आतील ज्या फुलाच्या पाकळ्या आहेत त्याला आपण दलपुंज म्हणतोय. ही अतिरिक्त मंडले किंवा संरक्षण मंडले आहेत फुलाची. फुलाच्या आतील भागाची रचना जर बघितली तर याच्यामध्ये दोन भाग आहेत, पोमंग आणि जाया आहेत. तर त्याच्यामध्ये पोमंगचा भाग बघितला तर हा परागकोश असलेला उरुंत या ठिकाणी आहे. याच्या टोकावरती या ठिकाणी परागकण असतात. जायांगचा भाग जर सांगायचा झाला तर कुक्षी उरुंत आणि खालचा भाग असणार की अंडाशय. कुक्षीचा वरचा भाग हा थोडासा कास्त चिकट असतो. परागकोशातून ज्यावेळी परागकण येतात त्यावेळी कुक्षीवरती रुजतात आणि त्यानंतर परागनलिका वाढते, अंडाशयापर्यंत ती पोचते आणि त्यानंतर फुलाचं रूपांतर फळामध्ये होतं.